श्री गजानन महाराज भक्तविजय अध्याय 15वा। ओम नमोजी गजवदना मंगलमूर्ती सिंदूरवदना करिता तुझी स्मरणा विघ्ने सारी नाशती भस्कराची ये उदकाळी सरी रात्र जैसी काळी त्याचे संकटाची मांदी आळी तव स्मरण लोपते। जय जय देवा प्रसन्न मुखा एकदंता गजकर्णका मंगलमूर्ती विघ्ननाशका गणाधीशा गणराया तुझ्या आशीर्वादे करून हे मी हाती घेतले लेखन ते पूर्णत्वा नेऊन मनोरथ माझे पूर्ण करी। वंदन करून श्री दत्तात्रया पुढील कथा घेतो सांगाया देवी स्फूर्ती सद्गुरुराया चरित्र कथा कथनास। शेगावीची अनाम मूर्ती गजानन नामे ख्यात जगती निजभक्तांवर कृपा धरती सदा सर्वदा त्रिकाळी। तो काळ होता पारतंत्र्याचा अंमल होता इंग्रजांचा गळापाश परवशतेचा होता लागला भारताच्या। स्वातंत्र्याची अंतर्यास धरून इच्छा राष्ट्रसेवेस युवक मंडळी घेती व्रतास स्वातंत्र्य सुखाकारणे सर्वत्र होत असता जागृती लोकमने स्वातंत्र्या पेटती लोक धडाडीने पुढे येती राष्ट्रकार्य म्हणून। ते काळी महाराष्ट्र प्रांती एक राष्ट्रभक्त विभूती बाळगंगाधर टिळक ख्याती होती त्यांची सर्वत्र। लोकजागृती लोकशिक्षण याचे घेऊन व्रत महान करीती कार्य रात्रंदिन स्वातंत्र्य संग्रामाचे हो। त्यांचे वाक्चातुर्य मोठे बृहस्पती समान होते प्रभावित होते श्रोते भाषण ऐकून तयांचे। लेखणी ही धारधार त्यांची होती अतितरी थोर विचार आचार आणि प्रचार राष्ट्रजागृतीचा त्यात। शिवजयंती उत्सवाला कार्यक्रम तो एक ठरला निमंत्रिले त्या राष्ट्रभक्ताला भाषणाचे कारणे। दामले खापर्डे कोल्हटकर यांनी केला विचार तयांचे आमंत्रिले सत्वर या कार्यक्रमासी। टिळक ठरले अध्यक्षस्थानी राष्ट्रभक्त ते विद्वान गुणी अवघे वराडा आनंदुनी नाचू लागले अकोल्यात। राजा शिवछत्रपती महाराष्ट्राची शान होती माय जिजाऊ त्यांची होती याच वरडा प्रांताची। शिवरायांच्या राष्ट्रकार्याला आशीर्वाद तो थोर लाभला माय भवानी उभी पाठीला तुळजापूर ग्रामीची तैसेची या कार्यासाठी आशीर्वाद लाभावा टिळकाप्रती म्हणून लोक मनी योजिती आमंत्रित सिद्ध गजानना। मंडळी धावली शेगावात म्हणती महाराज समर्थ आमच्या मनी असे हेत आपण यावे उत्सवाला। महाराजाने दिला होकार आम्ही उत्सवा येणार एके ठाईच शांत बसणार न वागू काही वेड्यापरी। लोक अभिवचने आनंदले अकोल्यात ते परत गेले उत्सव तयारीस लागले मुहूर्त अक्षय तृतीयेचा शक 1830 उत्तम होता वैशाख मास। वराड प्रांती अकोल्यास सभा भरली मंडपात सर्वाआधी श्री गजानन महाराज बैसले येऊन मागुनी सर्व विद्वत्तन स्थानापन्न ते जाहले। निमित्त जरी उत्सवाचे अंतरकार्य जागृतीचे लोकांचे ते सांगण्याचे महत्त्व स्वातंत्र्य प्राप्तीला। टिळक जेव्हा बोलू लागले राजसत्तेविरुद्ध गर्जले आवेशात ते भले भले तिथेच झाला अपराध सरकार त्याची पुरले टिळकांचे दोषी ठरवले। सभेतच महाराज होते गरजले पडतील बेट्या पायात खरे झाले ते संत वचन निमित्त झाले प्रखर भाषण टिळकांचे दोषी ठरवून शिक्षा दिली कठोर। कोल्हटकर टिळक भक्त धावले होते शेगावात विनंती करण्यास समर्थांप्रत वाचवा हो टिळकांसी। महाराज बदले होते तेव्हा सत्वर हे तर आहे होणार सज्जन ते त्रासणार तरीच होईल ती क्रांती। परी एक उपाय केला समर्थांनी प्रसाद दिला भाकरीचा तो भक्ताला पुढील कार्याकारणे। शिक्षा झाली टिळकांस नेले दूर मंडाल्यास तेथे जन्मले गीतारहस्य ग्रंथ गीतेवरचा तो। जे जे भाकीत समर्थ केले तैसेची ते घडून आले प्रत्यय येता लोका कळले श्रेष्ठत्व ते स्वामींचे। श्रीधर गोविंद काळे नावाचा युवक एक कोल्हापूरचा करिता अभ्यास कॉलेजचा कथा त्याची ती ऐका। तो इंटर नापास झाला दुःखी कष्टी फिरू लागला वर्तमानपत्रे वाचित सुटला एकामागून एक ती एका केसरी वृत्तपत्रात वाचले आयोमा टोगो चरित्र विचार आला त्याचे मनात जावा आपे परदेशा यंत्रविद्येचा करून अभ्यास कला धरावी ती हातास परतून यावे मातृभूमीस उत्कर्षाचे कारणे द्रव्य लाभा कारणे त्याचे झाले होते येणे भंडाऱ्यात मित्रभेटीने झाला असता श्रीधर। एकादशी घरी शिवरात्र तैसेची झाली त्याची गत परी सन्मित्राने तयाप्रत नेले असता शेगावी। महाराजांचे झाले दर्शन वीर लाभले मार्गदर्शन उचित न बाप्पा परदेश गमन श्रेष्ठ आपला देशची। परदेशात तू जाऊ नको भोवतीस सुखा भुलू नको आत्मसुखा विसरू नको श्रेष्ठ अध्यात्म विद्या। बाळा तुझ्या कोल्हापुरी कुंभार गल्लीत आहे स्वारी तू जाऊन त्याचे दरबारी शरणागत होऊन राहा। श्रीधर गेला परतोनी मार्गदर्शन ते घेऊनी कोल्हापुरात त्याच क्षणी भागव देत तो जाहला। निजभक्तांचे खरे हित जाणती ते केवळ संत शरण जाऊनी त्यांचे प्रत आत्महित ते साधावे। अध्यात्मविद्या आपली श्रेष्ठ करून घ्या आत्मसात जणे प्रपंच आणि परमार्थ दोन्ही पक्ष उद्धरती। ऐसे हे करता श्रवण गजानन लीला आख्यान भरून येते अंतःकरण नेत्री नीर पाझरते।
इति श्री गजानन महाराज भक्त विजय पंचोदशोध्यायः समाप्तः। श्री सिद्धयोगी गजानन महाराज की जय।